नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमाडेर फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राइब करा। मित्रांनो, कुणीतरी दूध व्यवसाय करत आहे आणि त्याला जास्त फायदा होतोय आणि आपण त्याचं बघून दूध व्यवसाय सुरुवात करण्याचा जर विचार करत आहात तर थोडं थांबा, कारण कुणाला तरी फायदा होतोय आणि कुणीतरी करत आहे म्हणून जर आपण दूध व्यवसाय करणार असाल तर थोडा विचार केला पाहिजे। कारण पुढच्याने जे केलंय ते कसं केलं नेमकं हे विचारात घेतलं पाहिजे की त्याने किती कष्ट घेतलेत आणि त्याने कोणत्या प्रकारे दूध व्यवसाय सुरुवात केला आहे। त्याने एकदम मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे की एकदम छोट्या लेवलपासून सुरुवात केलेली आहे, हा विचार केला पाहिजे। एखाद्याचं सक्सेस बघून जर आपण सुरुवात करणार असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण आपल्याला याचे गंभीर परिणाम आपल्याला गोठ्यावरती भोगावे लागू शकतात। कारण आपण बघू शकतो की असे अनेक दूध व्यावसायिक आहेत किंवा अनेक शेतकरी आहेत की दुसऱ्याचा बघून दूध व्यवसाय सुरुवात करतात नेमकी, परंतु त्यांना पुढे नेमकं कळत नाहीये की एखादी जर गोठ्यावरती अडचण आली तर त्यापासून आपल्याला नेमकं ती गोष्ट हाताळायची कशी आणि त्यापासून आपल्याला आपला गोठा चालवायचा नेमका कसा हेच नेमकं कळत नाहीये। आणि जो एखादा सक्सेसफुल व्यक्ती आहे त्याला जर आपण विचारायला गेलं तर आपल्याला कमीपणा वाटायला लागतो की मी त्याला कशामुळे विचारू की तो सक्सेसफुल आहे आणि मी त्याच्याजवळ का जावं। परंतु हे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे, कारण एखादा करतोय म्हणून जर आपण करणार आहात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। कारण त्याने कोणत्या प्रकारे दूध व्यवसाय केलेला आहे, त्याने नेमकं त्याची मानसिकता काय आहे की त्याने त्याच्या पिढीचा व्यवसाय आहे का त्याने नेमकं सुरुवात केलेला आहे हे पण विचारात घेतलं पाहिजे की तो व्यवसाय फायद्यात आहे, त्याचा व्यवसाय का लॉसमध्ये आहे हे पण विचारात घेतलं पाहिजे। फक्त आपण दिसतं तसं नसतं ही 100% खरी गोष्ट आहे, जे दिसतं ते नसतं। आता आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे एवढा गोठा आहे, परंतु हा प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे हे नेमकं समजून घेतलं पाहिजे। फक्त आपण गोठ्यावरती जनावरे बघून किंवा त्याने जे गोठ्यावरती खर्च केलेला आहे किंवा गोठ्याला जे शोभीकरण केलेलं आहे हे बघून जर आपण दूध व्यवसाय सुरुवात करणार असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण ही चूक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला भोगावी लागू शकते। कारण बहुतेक असे दूध व्यावसायिक आहेत ते फक्त शो ऑफ करण्यासाठी दूध व्यवसाय करत असतात की जे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी की माझा गोठा एवढा मोठा आहे, मी गोठ्यावरती एवढा खर्च केलेला आहे, माझ्या गोठ्यावरती एवढी जनावरे आहेत। लोन काढून किंवा एखाद्याकडे कर्ज घेऊन आपण मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करण्याचा विचार करतो, परंतु दूध व्यवसायाचे होणारे जे हे रेट आहेत किंवा पडणारे जे रेट आहेत यामुळे दूध व्यवसाय पूर्णपणे लॉसमध्ये जाऊ शकतो। जनावरांचा पशुखाद्याचा खर्च असो, जनावरांचा चाऱ्याचा खर्च असो, जनावरांच्या मेडिसिनचा खर्च असो, हे कुठेतरी मग आपल्याला निघायला अवघड जातं। मग आपण पूर्ण जनावरे किंवा गोठा बंद करायला लागतो आणि ज्याने दुसऱ्याचा बघून दूध व्यवसाय सुरुवात केलेला असतो हा पण मग त्याच मार्गावरती जायला लागतो। त्यासाठी विचार करून आपण दूध व्यवसाय सुरुवात केला पाहिजे। असं नाही आहे की पुढच्याने केला आहे मी पण करेन, परंतु जर आपल्याला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर आपण एक 4-2 गोटे किंवा स्वतः कुठेतरी एक व्हिजिट केलं पाहिजे। नेमके त्याचे प्रॉफिट काय आहे, गोठ्यावरचा लॉस काय आहे, नेमके होणारे नुकसान काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, या पूर्ण गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की सुरुवातीला गोठ्यावरती नेमक्या काय अडचणी येऊ शकतात, सुरुवातीला गोठा बांधणीवरती खर्च करावा की नाही, आपल्याकडे भांडवल नसेल तर मोठ्या प्रमाणात जनावरे खरेदी करावी की नाही। जर आपल्याला आपलं दूध गोठा व्यवस्थापन करायचं असेल तर आपण आपल्या दुधाची विक्री नेमकी करणार कशी आहोत हे पण सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे। जर आपल्याला दूध विक्रीच करता येत नसेल तो गोठा बांधून काही फायदा नाही आहे, कारण दुधाची विक्री हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण यापासूनच आपल्याला गोठ्यावरती सर्वात जास्त फायदा होणार आहे। तर आपल्या दुधाची नेमकी विक्री आपल्याला कशी करायची, आपल्याला थेट ग्राहकांना विक्री करायची का आपल्याला दूध डेअरीवरती घालायचे हे सुरुवातीला समजून घेतलं पाहिजे। जर आपण डेअरीला दूध घालणार असेल तर आपल्याला कमी प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतो आणि जर आपण स्वतः ग्राहकांना चांगल्या प्रकारचे दूध देणार असेल तर आपल्याला 100% जास्त 4 पैसे उरू शकतात। हे नेमकं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला थेट ग्राहकांपर्यंत दूध द्यायचं का डेअरीला घालायचं हा गोठा सुरुवात करण्याच्या अगोदर केला पाहिजे। आणि तत्पूर्वी आपण काय केलं पाहिजे की भविष्यामध्ये गोठ्यावरती काय अडचणी येऊ शकतात याचं नियोजन सुरुवातीलाच करून ठेवलं पाहिजे की भविष्यामध्ये आपल्याला वैरणीच्या समस्या येऊ शकतात गोठ्यावरती की उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस असल्यामुळे आपल्याला वैरणी अवेलेबल होऊ शकत नाही। त्यासाठी नवीन दूध व्यवसायिकांना खूप अडचणी येऊ शकतात की मग ते गोठा बंद करायच्या मार्गावरती जाऊ शकतात। तर त्यांना एवढं सांगणं आहे की दुसऱ्याने केलं म्हणून आपण नाही केलं पाहिजे, त्याची
आपण जे बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे, त्याचा पारंपरिक व्यवसाय आहे का, वडिलांपासून आहे का नवीन सुरुवात केलेला आहे, त्याने कर्ज काढून केलेला आहे का वेगळ्या प्रकारे केलेला आहे, आणि त्याने नेमके गोठ्याची बांधणी कशी केली आहे, गोठ्याचं नियोजन कसं नेमकं केलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे. कोणीतरी करतंय म्हणून जर आपण करणार असाल तर नवीन तरुणांना हाच जास्त वेळ लागलेला व्यवसाय आहे. कारण दूध व्यवसाय असा व्यवसाय आहे की यामध्ये जास्त आपल्याला प्रॉफिट दिसायला लागतं. टाकचारा काढधारा ही जी संकल्पना आहे